हॅलो माईक टेस्टिंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेत्यांची प्रचारातली भाषणं पाहणार आहोत, ज्याद्वारे आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी याद्वारे प्रतिस्पर्ध्यांना ते घायाळ करताना दिसतील। शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या, तर धाराशिवचे ठाकरे गटातले खासदार ओमराजे निंबाळकरांनी विरोधी उमेदवारांवर केलेली ही टीका पाहूया। की विधानसभेची निवडणूक अजून 6 महिन्यावर आहे। खरं राजाराम राऊतची औलाद असेल, जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव, चारी मुंड्या चीत करून तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही। आमच्या मतं घ्यायची, आमच्या मतावर खासदार व्हायचं चोट्यातून आणि आमच्यावर टीका करायची। अरे थोडीशी लायकी असेल, थोडी लाज असेल, थोडासा खार असेल तर राजीनामा दे। पण मला माहिती आहे आला की ते उपरनं असं करतो। अरे तू काय बाळासाहेबांची स्टाईल करतो का? बाळासाहेबांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही तुम्ही। योगायोगानं आमच्या दोघं बहिणी उमेदवार आहे। तुला अक्कल तर पाहिजे। 100 मध्ये 50 महिलांची मतं असतात। यांच्या बैलांनी जरी मतं दिलं ना, मतं दिले, राऊत तेरा क्या होगा रे। आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले। अरे लोकसभा चोला बहन कर आई है, गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है। कह रही है धरती, कह रहा है गगन, वही गीत दोहराया है। कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान हमारा है। साहेब, जेव्हा अर्चनाताईंना चोरलेल्या घड्याळाची उमेदवारी जाहीर झाली, त्या भगवंताच्या मैदानावर आल्या। त्यांना पत्रकारानं प्रश्न विचारला, ताई तुम्ही आता राष्ट्रवादी वाढवणार का? त्या म्हणल्या मी कशाला माय वाढवू, म्हणल्या माझा नवरा भारतीय जनता पार्टीत आहे। आज दादानं तर कपाळातच दोंडा आणून घेतला असेल। ही अवस्था। आता त्याच्या पुढचं पोरग साहेब फक्त अंगानं वाढले, त्याला बुद्धी काय वाढली नाही। अंगानच वाढले, बुद्धी वाढलीच नाही। ती काय म्हणतोय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।